असा छान दाणेदार ढोकळा झाला होता ना, की काय विचारू नका. काल आहे ना, मला ढोकळा खायची खूप इच्छा झाली होती आणि म्हटलं की चला घरामध्ये साहित्य उपलब्ध आहेत, तर घरातच बनवूयात ना. त्यासाठी 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलं होतं मी आणि सर्वात आधी ज्या भांड्यात मला ढोकळा स्टीम करायचा त्याला तेल लावून घेतलं. बेसनच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, साखर, हळद टाकून छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला, अर्धा पाकीट इनोचं टाकलं, 1 चमचा तेल टाकलं आणि स्मूथ बॅटर बनवून घेतलं. ज्या भांड्यात स्टीम करायचं ना, त्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आणि 20 ते 25 मिनिटं वाफ दिली. त्याचबरोबर भांडं थंड झाल्यानंतरच एका ताटात काढून घ्या, घाई नका करू. मी थंड झाल्यावरती एका ताटात काढून घेतलं, तरी पण थोडीशी घाई केलीच होती म्हणून ते तुटलं होतं. आणि वरतून आहे ना स्पेशल तडका ॲड केला होता. मोहरी, कढीपत्ता, थोडीशी साखर आणि पाणी टाकून तडका ॲड केल्यानंतरच ह्याला खरी चव येते आणि खूप सॉफ्ट झाला होता तडका ॲड केल्यानंतर. तुम्ही पण आहे ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.